सर्वांना नमस्कार। आज अक्षरसाखी दर्पण हा ग्रंथ प्रकाशन सोहळा आणि मधुवन वेदगंगा महोत्सव याच्या निमित्तानं आपण या सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्या निमित्तानं हे वर्ष तिसरं आहे की हा महोत्सव चालू आहे। तुम्ही सर्वजण लांबून आलेला आहात आणि आजची जी काही प्रवचनाची जी काही वेळ आहे ती आपली पुढे गेलेली आहे। त्यामुळे महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला अर्ध्या तासामध्ये जे काही चिंतन करायचं आहे ते आपल्याला या ठिकाणी जेवढं शक्य आहे तेवढं करूया। सर्वांना प्रथम वंदन करतो आणि चांगदेव 65 तुम्हाला माहिती आहे की ज्याच्या अंतःकरणामध्ये मल विक्षेप असे दोन दोष जे आहेत त्याला जगदांतपाती दोष असं म्हणतात आणि जो योग सिद्धी सामर्थ्य प्राप्त करून ज्यांना आत्मानुभव घेतलेला होता पण ब्रह्मानुभूती जी आहे व्यापक चैतन्य जे आहे त्याची अनुभूती त्याला प्राप्त नव्हती आणि अशा थोर योग्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या चांगदेवाला उपदेश करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी 65 ओव्यांमध्ये काय केलेला आहे, उपदेश केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की एकच जे वेदांनी सांगितलेलं आहे, एकच चैतन्य जे आहे ते चैतन्य या सर्व विश्वामध्ये काय झालेलं आहे, एक अखंड असलेलं चैतन्य आहे आणि दुसरं जे काही आहे ते आपल्या अविद्येचा किंवा मायेचा भ्रमयुक्त परिणाम म्हणून आपल्याला हे सगळं विश्व भासत आहे। नाहीतर एका अद्वैत असलेल्या अखंड तत्वाशिवाय चैतन्याशिवाय या विश्वामध्ये दुसरं कोणतीही वस्तू नाही असं एक तत्वज्ञान ते काय सांगितलेलं आहे, चांगदेवाला सांगायचं चालू आहे। आणि हा जो काही अधिकारी जो आहे चांगदेव तो कसा आहे अधिकारी, तर त्यानं पहिल्यांदा मलन विक्षेप जिंकलेले आहे। मलन विक्षेप जिंकून तो काय आहे तर तो तुरीय अवस्था जी आहे ती तुरीय अवस्थेची समाधीची अवस्था तो भोगत होता। म्हणून चांगदेव 65 हा ग्रंथ कुणाला आहे की ज्यांनी स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह या तिन्ही देहाचं निरसन केलेलं आहे आणि मग ज्याला आत्मानुभूती आलेली आहे, जो चिदगगनामध्ये विहार करायला लागलेला आहे, ज्याला चिदाभास नाहीसा होऊन चिदाकाश जी आहे त्याची प्राप्ती झालेली आहे, असा जो कोणी साधक आहे तो साधक या चांगदेव 65 ग्रंथाचा काय आहे, अधिकारी आहे। मग आपण बघायला पाहिजे आपला मल दोष निघून गेलाय का नाही, आपला विक्षेप दोष निघून गेलाय का नाही, आपलं जे आवरण दोष निघून गेलाय का नाही आणि मग आपल्याला ती चौथी अवस्था ज्याला म्हणतात त्या चौथ्या अवस्थेची प्राप्ती झाली का नाही। आणि ही जर झाली नसेल तर मग काय होणार आहे, बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी जेवून या तृप्त कोण झाला। मग या ठिकाणी चांगदेव 65 ग्रंथामध्ये एक 65 ओव्यांमध्ये जे निरूपण माऊलींनी केलेलं आहे त्याच्यामधली एक ओवी आपण घेऊया आणि त्याच्यावर आपण काय थोडंसं चिंतन करूया। 11:22 झाल्यात, आपण 11:50 थांबूया। 65 मधली 8व्या नंबरची ओवी आहे, म्हणून अविद्या निमित्ते दृश्य द्रष्टत्व वर्ते ते मी नेणे आईते ऐसेची असे। यावर रंगनाथ महाराज परभणीकर म्हणतात की द्रष्टा आणि दृश्य या दोघांना कारण अविद्या आहे। एका चैतन्याला अविद्या कार्य अंतकरणामुळे द्रष्टत्व आहे आणि घटपटादिकांना दृश्यत्व आहे, अर्थात दृष्टत्व अविद्या कार्य असल्यामुळे मी जाणत नाही, कारण मी स्वतः सिद्ध आत्मा जसा आहे तसा आहे। काय म्हणायला लागल्यात इथे की एक आपण सगळेजण आपण स्वतःला काय म्हणतो तर मी म्हणतो,
मी म्हणतो ना आपण, तुम्ही काय म्हणता स्वतःला? तू म्हणता का मी म्हणतो? मी म्हणतो. मग मी म्हणतो आणि तुम्ही मला काय म्हणता? मी स्वतःला मी म्हणतो. तुम्ही स्वतःला काय म्हणता? मी म्हणता. मी तुम्हाला काय म्हणतो? तू म्हणतो. आणि तुम्ही मला काय म्हणता? तू म्हणतो. मग यातला मी खरा का तू? तेरा नाम मैं, मेरा नाम तुम, बोलो तुम बेवकूफ के हम. माझं नाव तू आहेस आणि तुझं नाव मी आहे. मग यातला मी का तू खरा कोण? तर मीही आणि तू ह्या दोन्हीला जे अधिष्ठान तत्व आहे ते मात्र खरं आहे. म्हणून आरतीमध्ये काय म्हणतात की मी तूपणाची झाली बोळवण. हा जो मी आहे तो मी, त्या मीला जे अधिष्ठान आहे, कारण का आपल्या अंतकरणामध्ये मीच स्फुरण आहे, मी आहे. पण ह्या मीच्या स्फुरणाला अधिष्ठान कोण आहे? ते अधिष्ठान चैतन्य तत्व आपल्या अंतकरणामध्ये ज्या वेळेला स्फुरण होतं त्याचं, त्यावेळेला त्या मी रूपानं होतं. मग जे प्रसिद्ध ओवी आहे 9व्या अध्यायामधली, तैसा हृदयामध्ये काय? तैसा हृदयामध्ये मी रामू, मी म्हटलंय. मग जो राम आहे, जे व्यापक चैतन्य आहे, तेच आपल्या अंतकरणामध्ये काय आहे? मी रूपानं काय होते? ते स्फुरण पावते. पण त्या मी मध्ये एक मी शुद्ध आहे. इकडे लक्ष द्या. का लक्ष द्या? ते विषय अवघड आहे. महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे विषय अवघड आहे. मग लक्ष गेलं तर काय समजणार नाही. मग एक मी आहे, तो शुद्ध आहे. ते ज्ञानदेवांनी काय सांगितलं? एरवी सर्वांच्या हृदय दिशी मी आहे, मी अमुका आहे, ऐशी बुद्धी स्फुरे अहर्निशी. ती वस्तू मी गा, ज्या मीवर मी अमका अमका आहे असं जे स्फुरण होते ते स्फुरण हे अशुद्ध आहे. आणि ज्याच्या सत्तेवर स्फुरण होते तो मी, तो शुद्ध आहे. आणि म्हणून असा जो शुद्ध मी आहे तो काय झाला? स्वतःच्या मायेनं झाकला गेला. आता आम्ही काय झालोय? तर त्याच मीवर जसं पाण्यावर शेवाळ निर्माण होतं आणि तेच शेवाळ काय करतं? पाण्याला झाकतं. किंवा सूर्याच्या सत्तेवर आभाळ निर्माण होतं आणि ते आभाळ सूर्याला नाही झाकत. सूर्याला पाहण्याची आमची जी दृष्टी आहे ती काय होते? त्याच्यामध्ये ते काय होतं? आभाळ निर्माण होतं. तसं माझ्याच ठिकाणी जे काही माझीच शक्ती आहे, त्या चैतन्याची शक्ती आहे, त्या चैतन्य शक्तीचं नाव ज्याला आपण माया म्हणतो, त्या मायेचं काय होतं? त्या ठिकाणी आच्छादन होऊन मी कोण आहे याचा आपल्याला विसर पडतो. आणि ही शक्ती किंवा ते ब्रह्म हे जे 6 पदार्थ अनादि मानलेले आहेत, त्याच्यामध्ये माया, त्यानंतर त्यानंतर ब्रह्म आणि माया यांचा संबंध, असे 6 पदार्थ जे आहेत ते काय सांगितलेले आहेत? त्यानंतर अज्ञान, हे सगळं अनादि सांगितलेलं आहे. हे कधी निर्माण झालं बाबा मीचं विस्मरण? तर ते सांगता येत नाही. आणि मग त्यानंतर काय झालं की आपलं जे स्वरूप आहे किंवा आपण कोण आहोत हे आपल्याला काय झालेलं आहे? आता नाही सुद्धा माहिती नाही आहे. आणि मग आम्ही स्वतःला काय समजायला लागलो? तर मीचं विस्मरण म्हणजे शुद्ध मीचं विस्मरण झालं. आणि मग त्यानंतर आम्ही स्वतःला मी या देहा एवढा काय झालेलो आहे? परिच्छिन्न होऊन मी या देहालाच मी म्हणायला लागलेलो आहे. आणि याला कारण काय? तर संत म्हणतात की या ठिकाणी अविद्या हे कारण आहे. अविद्या म्हणजे काय? मी कोण आहे ह्याची माहिती नसणे, याची विस्मृती असणे. आणि मग ती जी काही मी आपल्या अंतकरणामध्ये आहे सर्वांच्या, त्या सर्वांच्या अंतकरणामध्ये ते मायेचं जे कार्य आहे आणि ती म्हणजे तिची 2 शक्ती आहेत. कोणती शक्ती आहे? एक आहे अविद्या आणि दुसरा आहे काय आहे? आवरण. आवरण शक्ती आणि विक्षेप शक्ती. आवरण घातलं की विक्षेप होतो. आवरण आपल्या ठिकाणी आहे आणि मग विक्षेप काय झालेला आहे? तर मी देह आहे. अशा पद्धतीचे या मायेच्या काय आहेत?
दोन शक्ती आहेत. कोणत्या शक्ती आहेत? एक आवरण शक्ती आणि एक विक्षेप शक्ती. मग आवरण काय झालं तर मी कोण आहे हे त्याला कळायचं काय झालं, त्याला आता कळेना झाले. आपण मी कुणाला म्हणतो आता? आता आपण मी कुणाला म्हणतो? तुम्ही कुणाला म्हणता मी? नाही, मी म्हणजे कुणाला नक्की म्हणता? देहाला म्हणता मी? देहाचं कधी स्मरण असते आपल्याला दिवसामध्ये? आपण मी म्हणजे आत्मा असं म्हणून जीवन नाही जगत, आणि मी देह आहे असं म्हणूनही जीवन जगत नाही आपण. कारण का, ज्या वेळेला तुम्ही ज्या शेतामध्ये जाता त्यावेळेला तुम्ही मी देह आहे म्हणता काय? नाही. त्यावेळेला काय म्हणता? मी शेतकरी आहे. समजा कामाच्या ठिकाणी गेला त्यावेळेला तुम्ही काय म्हणता? मी देह आहे का? नाही. मग देहाचं स्मरण कधी होतंय तर एखादं गुडघा दुखायला लागला, पाठ दुखायला लागली, डोकं दुखायला लागलं तर मग या देहाची आठवण येते. नाहीतर हा जो मी आहे आमचा तो स्वमायेनं वेटाळल्यामुळं त्या मीचं ज्ञान आपल्याला दिवसभर नसते, आणि मग देहाचंही ज्ञान नाही आणि त्या शुद्ध मीचंही ज्ञान नाही. ह्या दोन्हीच्या मध्ये जे आमची अवस्था आहे त्याचं नाव आहे अज्ञान. ना देहाचं ज्ञान आहे ना स्वरूपाचं ज्ञान आहे, याच्यामध्ये जे आहे ते काय आहे? अज्ञान आहे. मग आता संत काय सांगायला लागल्यात तर मी झाकला गेला आणि मग तो अंतकरणाच्या स्तरावर आला. मग ज्या वेळेला माझं ज्ञान अंतकरणाच्या स्तरावर येतं, अंतकरणाची उपाधी त्याला लागली, त्याला संतांनी काय सांगितलं? अंतकरणाची उपाधी लागली की त्याला विशेषण प्राप्त झालं. मग तो प्रमाता झाला. तो काय झाला? प्रमाता. अंतकरणाच्या स्तरावर कोण आला आता? तर आपलं जे मूळ ज्ञान आहे, आपलं जे चैतन्य स्वरूप आहे, आपलं जे सच्चिदानंद रूप आहे ते आपलं आता विस्मरणात गेलंय आणि आपण अंतकरणाच्या स्तरावर आलेलो आहोत. आणि अंतकरणाच्या स्तरावर येऊन आपण त्या ठिकाणी राहत नाही. मग त्या अंतकरणाला घेऊन आम्ही, इंद्रियांना घेऊन आम्ही कुठं जातोय? विषयांच्या स्तरावर जातोय. बघा आता आपण अंतकरणाच्या स्तरावर आहे का? आपण आपल्या मूळ चैतन्य स्तरावर आहेत का? आपली जी जाणीव आहे आता ती चैतन्याची जाणीव आहे का? आपली प्रमात्याची जाणीव आहे का? साक्षीची जाणीव आहे का? इंद्रियांची जाणीव आहे का? आपल्याला विषयांची जाणीव आहे? तर आपण आपल्या स्वरूपाला सोडून बाहेरच उलटलेला असतोय. मग संत काय म्हणतात? अरे बाबा, तुझं हे स्वरूप, हे जे दृश्य आहे त्याच्यामध्ये तू हा जो द्रष्टा आहे, हा दृश्य जे जाणते. आता तुम्ही मला काय म्हणताय? दृश्य. आणि मी तुम्हाला काय म्हणायला लागलोय? दृश्य. मग दृश्याच्या सापेक्ष कोण आहे? द्रष्टा. मग कोण द्रष्टा व्हायला लागलाय? तर ते मूळ ज्ञान जे आहे आमचं, ते मूळ ज्ञान अंतकरणाच्या स्तरावर. मग अंतकरण कशाचं कार्य आहे? तर संत म्हणतात अंतकरण हे अविद्येचं कार्य आहे. आणि त्या अंतकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे काय आहे? त्या ठिकाणी अंतकरणाच्या चार काय आहेत? गोष्टी आहेत. हा, मग आता दृश्य कशाला म्हणायचं आणि द्रष्टा कशाला म्हणायचं? मग आपण दृश्य कशाला म्हणतो? तर हे दिसणारं सगळं जे दृश्य आहे. पण संत काय म्हणतात? इकडे लक्ष द्या, ते हालचाल करू नका, लक्ष द्या. दृश्य कशाला? आता डोळ्याचं दृश्य काय? तर रूप. कानाचं दृश्य काय आहे? शब्द. नाकाचं दृश्य काय आहे? गंध. त्वचेचं दृश्य काय आहे? स्पर्श. आणि राहिलं काय? शब्द, स्पर्श, रूप, रस. जिभेचं दृश्य काय? जिभेचं रस. मग ही 5 दृश्य आहेत. आणि या 5 दृश्यांच्या माध्यमातून काय व्हायला लागलाय? हा जो प्रमाता जीव जो आहे, हा आता तो साक्षी जो होता त्याच्या मागे जे होतं चैतन्य ते गेलं. त्यानंतर साक्षी जो होता तो साक्षीही गेला. त्यानंतर त्या अंतकरणाच्या ठिकाणी जीव निर्माण झाला. त्याला काय म्हणायचं? चिदाभास. मग चिदाभास कसा निर्माण झाला? तर त्या साक्षीचं प्रतिबिंब त्या अंतकरणात पडलं आणि त्या अंतकरणात पडलेल्या चैतन्याच्या प्रतिबिंबाला जीव, संसारी किंवा चिदाभास
असं त्याला संज्ञा संतांनी दिलेली आहे. मग आता ते जीवानं काय करावं? आपल्या बिंबाकडे पाहावं का त्या बिंबाला विसरून या देहाकडे पाहावं? तर तो जीव म्हणून एक हरी आत्मा जीव शिव सम वायातू दुर्गम न घाली मन. मग तो मन काय करायला गेला? अंतःकरणला घेऊन तो काय झालं? दुर्गम असल्या वनात शिरलाय. कोणत्या? विषयांच्या, इंद्रियांच्या. आणि त्याला संत म्हणतात या दुर्गम असलेल्या विषयरूपी इंद्रियरूपी वनातनं तू माग फिर आणि तुझं जे मन आहे, मन म्हणजे वृत्ती, आता ती वृत्ती अंतःकरणात निर्माण झाली. मनवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहंकार वृत्ती. आणि ह्या वृत्ती इंद्रियांच्या स्तरावर घेऊन मग तो त्या विषयांच्या ठिकाणी काय झालेला आहे? तो सेवन करायला लागलाय. त्याचं ते काय झालेलं आहे? तो भोगता होऊन त्या विषयांचा भोग घ्यायला लागलाय. असा हा जीव अडकलाय आणि तो स्वतःला काय समजायला लागलाय? मी देह आहे. मग तो देह आहे हे पण त्याला माहित नाही. तो आता त्या जड विषयामध्ये अडकलाय. म्हणजे काय झालाय तो? मी नेहमी सांगतो, एक तर तो काय झाला? भुंगा झाला, पतंग झाला, हरिण झाला, हत्ती झाला, नाहीतर मासा झाला. ह्या 5 विषयामध्ये हा जीव सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा जीव काय व्हायला लागलेला आहे? त्या दृश्याचं सेवन करायला लागलाय. मग आता ते दृश्य कुठं आहे बरं? सांगा बरं. आता मी डोळ्याचं एक दृश्य बघितलं. मग डोळ्याला बघण्यासाठी काय काय करायला लागते? दृश्य. तर डोळा दृश्य बघतो. मग तो नुसता बघतो का हो? नाही. का? तर डोळा हे आता यांना बघायचंय, मला समोरच्यांना बसलेल्या, तर काय करायला लागते? डोळा पाहिजे, डोळ्याचा विषय पाहिजे आणि डोळ्याची देवता पाहिजे. का? मग डोळ्याची देवता कोणती? हा, सूर्य. मग कानाचं दृश्य कोणतं? तर कान म्हणजे कोणती? कर्णेंद्रिय. त्याची देवता कोणती? दिशा. कानाची हो, कर्णेंद्रियाची देवता दिशा आणि त्याचा विषय कोणता? शब्द. तसं हे जिभेची देवता वरुण आणि मग तिचा विषय काय आहे? रस. त्वचेची देवता काय आहे? वायू आणि त्याचा स्पर्श. असे 5 विषय, 5 ज्ञानेंद्रिय ग्रहण करायला लागल्यात. लक्षात येते ना? का अवघड आहे? नाही ना? लक्षात येते. मग आता काय व्यवहार व्हायला लागलाय? तर हा जीव आता विसरलाय. पहिलं लक्षात ठेवा, तुम्ही कोण आहात? ब्रह्म. तुम्ही कोण आहात? चैतन्य. आम्ही कोण आहोत? आमचे महाराज सांगतात आम्ही एक वासुदेव तत्वता. पण पुढे काय म्हटलंय? कळो येईल विचारिता. कुणाला विचारायचं? तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले ते सांगतील जेने अंतकरण बोधले संकल्पावरी न ये. मग आम्ही मूळ कोण आहोत? तर जगामध्ये एकच ब्रह्मगड्या. आम्ही मूळ ब्रह्मरूप आहोत. पण ती ब्रह्मरूप अवस्था भ्रमानं काय जीव स्तरावर आली आणि जीव स्तरावर सुद्धा आम्ही जीव आहोत असं आम्हाला आता वाटते का हो? तुम्हाला आता इथे बसलेल्यांना काय अनुभव आहे? मी जीव आहे असं वाटते? जेव्हा वाटते ते सोडून द्या, जीव आहे असं वाटतंय का? हा, माऊली कुठे आहेत? जीव म्हणजे काय? चैतन्याचं मी प्रतिबिंब आहे असं आपल्याला जाणीव आहे का? मी चैतन्याचा एक अंश आहे. मी चैतन्यापासून भिन्न नाही. मी बिंबरूप आहे. जसं चंद्राचा प्रकाश पाण्यात जरी पडला तरी तो चंद्राचा प्रकाश चंद्राजवळच असतो, तसा हा जीव जरी प्रतिभासित झाला, प्रतिबिंबित झाला तरी तो मुळात जीव नाही. तो त्या चैतन्यापासून भिन्न नाही, जीव नाहीच. त्या चैतन्याचाच प्रकाश त्या ठिकाणी अंतःकरणाला स्पर्श करतो
आणि अंतकरणात असलेल्या संकल्प, वासना आणि संस्कार त्याच्यामुळं त्याला जीवाची भ्रांती होते. फक्त जीव होत नाही तो. अहो जर जीव झाला असता तुम्ही तर शिव कधीच झाला नसता. म्हणून चैतन्य महाराज आमचे सांगतात दोरी कधी साफ होतच नाही. दोरी ही दोरीच्या ठिकाणी सर्पाचा प्रागभाव, प्राध्वंस भाव, अत्यंत भाव, अन्योन्य भाव कधी सिद्ध होतच नाही. तसं तुम्ही कधीही जीव होतच नाही. जीव आहे, जीव ही भ्रांती आहे. भ्रांती आहे लक्षात घ्या. आणि त्या भ्रांतीमध्ये आता जीव जर भ्रांती असेल, ब्रह्म सोडून सगळी भ्रांतीच आहे बघा. मग बघा आता आपण कुठे कुठे आहोत. ब्रह्म सोडून सगळी भ्रांती. आणि म्हणून महाराज काय म्हणतात, रंगनाथ महाराज, अरे जगामध्ये फक्त ब्रह्म तेवढं उष्ट झालेलं नाही बघ, बाकी सगळं उष्ट झाले. का तर शब्द उष्टे झाले म्हटले. का उष्टे झाले? शब्द उष्टे का झाले सांगा बरं. समजा मी एखादं काहीतरी वाङ्मय लिहिलं असं समजा. आता देवाच्या कृपेनं महाराजांना जसं काही स्फुरलं तसं मला काहीतरी स्फुरलं ध्यानामध्ये. हो, त्यातला एक अभंग म्हणून दाखवतो तुम्हाला. रूप पाहता पाहता, महाराजांना लक्षात येईल आमच्या मधुसूदन महाराजांना. रूप पाहता पाहता हरली भव भय चिंता. रूप साजिरे गोजिरे आहे वाणीच्याही परे. रूप सगुण निर्गुण बाप विटेवरी दाविले खून. पाहता पाहता पालटे द्रष्टा दृश्य स्थिती हरपे. आबा सांगे लागली गोडी सद्गुरु संग जीवेन सोडी. रूप पाहता पाहता माझी हरली भव भय चिंता. आता ह्यात उष्ट काय सांगा. मी तर म्हणलं मी लिहिले, तुमचं काय अवघड आहे. माझं नाव आबा, आबान लिहिलं. आबा सांगे, सालू म्हणे, तुका म्हणे. उष्ट काय यात? उष्ट काय सांगतो? शब्द कुणाचे आहेत? शब्द कुणाचे आहेत? शब्द अक्षरांचे आहेत. अक्षर कुणाचे आहेत? अक्षर कुणाचे आहेत? रेषांचे आहेत. रेषा कुणाचे आहेत? बिंदूचे आहेत. आणि बिंदू कुणाचा आहे? मूळचा आहे. हो, मग तो बिंदू विसरलाय आणि आम्ही रेषा, अक्षर, त्याच्यातले शब्द आणि त्याच्यामधले परत साहित्य तिकडं आम्ही पसरलोय. पण ह्या सगळ्याला तिथं बिंदू आहे की नाही. म्हणून ते मायक्रोस्कोप खाली जर बघितलं तर ते बिंदू, रेषा दिसत नाही, बिंदू बिंदू दिसतात. कॉम्प्युटरवर सुद्धा बिंदू बिंदूच असतात. पण आपल्याला चित्र वाटतंय, रेषा वाटतंय सगळं. तसं आमचा जो मूळ बिंदू आहे तो ओंकारातला मूळ बिंदू आहे. मग तो आकार, उकार, मकार, अर्धमात्रा आणि वर बिंदू जो आहे तोच बिंदू विठ्ठल विस्तारला म्हणले. महाराजांचा अभंग आहे ना, विठ्ठल विस्तारला जनी. मग तो विठ्ठल विस्तारला जो आहे तो जळी स्थळी काष्टी पाशानी असलेलं जे सत्रूप, चित्रूप आणि आनंद रूप आहे ते आमच्या ब्रह्म ते लक्षात आहे का? नाही. आमच्यातलं तरी लक्षात आहे का? नाही. मग आमचं झाकलं गेलंय आणि आम्ही दुसऱ्या म्हणतो तू ब्रह्म आहेस का? दुसऱ्याचं आम्ही टेम्परेचर बघायला लागलोय. स्वतःचं काय समजेना झालंय, स्वतःमधलं काही लक्षात येणं झालंय आणि आम्ही काय म्हणायला लागलोय, बाबा जगामध्ये सगळं ब्रह्म आहे. अरे जगात ब्रह्म आहे, पण तुझं काय? तुझं काय? तू कोणत्या ब्रह्मामध्ये आहेस का भ्रमामध्ये आहेस? आणि म्हणून हा जो काही ब्रह्म आहे ते आमचं मूळ अधिष्ठान आहे. पण ते अधिष्ठान आमचं झाकलं गेलं, त्या ठिकाणी अंतकरण निर्माण झालं, त्याला कार्य आहे अज्ञानाचं. आणि त्या अविद्येमुळं काय झालं, आम्ही द्रष्ट्याच्या स्थितीमध्ये आलो. आणि मी द्रष्टा आहे हे तरी मी कुठं जाणतोय? तर मी काय करायला लागलोय, तो द्रष्टा दृश्याच्या मागे धावायला लागलाय. कोणतं दृश्य? तर हे जे जड आहे, असत आहे आणि दुःखरूप आहे असे हे जे विषय आहेत ते माझ्या भोगाची साधनं आहेत, माझे सुखाची साधनं आहेत, माझी आनंदाची साधनं आहेत, माझी समाधानाची साधनं आहेत असं म्हणून हा द्रष्टा आता काय झालाय, वन 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 भटकायला लागलाय. मग आता ह्या द्रष्ट्याचा आणि दृश्याशी संबंध यायला लागलाय. मग आता खरं म्हणलं तर आता समजा तुम्ही आता तुमच्या कोण पनवेलवरनं आले, कोण वाशीवरनं आले, कोण पुण्यातनं आलेला आहे, कोण भोरवरनं आलेला आहे. हां, आता तुमचं घर तिकडे आहे की नाही?
आहे ना. मग आता एक डोळे क्षणभर मिटा आणि तुमची पत्नी, तुमचा मुलगा, तुमचं घरामधलं आणखी कोण, आई, मग घरामधलं एखादी लॉकर, ते जरा आठवा बरं. दिसतंय का नाही? हां, दिसतंय ना. मग आता ते दृश्य कुठं आहे हो? ते पनवेलमध्ये आहे का भोरमध्ये आहे का नाशिकमध्ये आहे का मुंबईमध्ये आहे? तुमची म्हैस आठवा का असू दे की, आता काय खेड्यातली माणसं आहेत, म्हैस आठवा, बैल आठवा, कुठं दिसतंय ते? आता आमची इस्लामपूरवरून आल्यात, त्यांचं ते महादेवनगरच्या शेजारी त्यांचं घर आहे. मग आता ते इथं बसल्यात, पण इथं बसल्यात तर त्याला सांगितलं ते आठवा, एका क्षणात ते आठवते. मग दृश्य कुठं आहे म्हटलं तर आत आहे. मग ते घर कोण झालं हो? म्हैस कोण झालं हो? ते बैल कोण झालं? ते लॉकर कोण झालं? ते घर कोण झालं? काय लक्षात येते ना मी काय म्हणतोय ते? आता समजा तुम्ही आळंदीला जावा आणि आळंदीला जाऊ, चला ज्ञानेश्वराला डोळा पाहू. मग आता ज्ञानेश्वर तुम्ही झालात, तुम्ही ज्ञानेश्वर झालात का ज्ञानेश्वर तुम्ही झालात? ज्ञानेश्वर तुम्ही झाले. काय म्हणतोय लक्षात येत नाही? तुम्ही ज्ञानेश्वर झालात का ज्ञानेश्वर तुमचं स्वरूप धारण केलं? काय झालं? प्रक्रिया काय झाली असं विचारतोय. तुम्ही पंढरपूरला गेलात आणि त्या पंढरपूरचा पांडुरंगाचं काय झालं? त्या ठिकाणी तुमचं स्मरण झालं. मग काय झालं? पांडुरंग ते स्वतः तुमच्या आत आले का तुमच्या अंतकरणानं पांडुरंगाचा आकार धारण केला? हां, दर्शन कुठं झालं? द्रष्ट्याला दृश्याचं दर्शन कुठं झालं? तर तो द्रष्टा जो आहे, द्रष्टा कशाला म्हणायचं? तर आमचं जे ज्ञान अंतकरणाच्या स्तरावर आलं की ते अंतकरणाच्या स्तरावर आलेलं ज्ञान वृत्तीरूपानं परिणाम पावायला लागलं, त्याला काय म्हटले संतांनी? द्रष्टा. ज्ञान अंतकरणाच्या स्तरावर आलं आणि अंतकरणात परिणाम पावलं ज्ञान, आणि त्या ज्ञानाला परिणाम पावलेल्या ज्ञानाला वृत्ती म्हणतात. आणि ही वृत्ती काय झालेली आहे? दृश्याच्या माध्यमातनं अहंकारानं द्रष्टा झालं. म्हणजे काय सांगतो, आता तुम्ही माझ्याकडे बघताय ना, तुम्ही मला कसा दिसते? तुम्ही माझ्याकडे बघत असताना आता तुमची वृत्ती केवढी झाली आहे? तर ह्या केसापासून पायापर्यंत एवढीच झाली. मग आता ज्या वेळेला तुमची वृत्ती एवढी झाली त्यावेळेला तुम्हाला तुमचं भान नसते का? तर एका अधिष्ठानावर एका वृत्तीच्या ठिकाणी एकच ज्ञान निर्माण होते. डोळ्याच्या माध्यमातनं एवढ्या देहाचं तेवढं ज्ञान होते. म्हणजे तुमची वृत्ती केवढी झाली? या देहा एवढी. मग हा देह सोडला, यांच्याकडे बघितलं की तुमची वृत्ती काय होते? एवढी. मग ह्याचं ज्ञान आहे का? नाही. त्यामुळे ह्यांचं ज्ञान असते. इथनं गेलं माईककडं, माईक एवढीच वृत्ती होत्या. म्हणजे काय? तुम्हाला जरा नवीन आहे, पण आता तुम्हाला ते ऐकायला लागणार, त्याला काही इलाज नाही. ते नवीन आहेत हो, त्याच्या ऐकलेलं नाही हो कधी, पहिल्यांदाच ऐकायला लागले, ते एकदम डोक्याच्या वरनं जायला लागले. असू दे, काय ते विसरणार नाही तुम्ही. आता बघा, गाडी चालवत असता, ती पुढची गाडी तुम्हाला दिसते. मग कशी काय दिसते? तर तुमची जी डोळ्यातनं निघणारे हे आहे, डोळ्यातनं बाहेर काय जात नाही, ती गाडीच आत येते. तुम्ही म्हणाल तुम्ही तिकडे जात नाही तुम्ही. अहो, पाण्याला सोडून लाट कशी बाहेर जाईल? जाऊ तसं वृत्ती चैतन्याला सोडून जात नाही. वृत्ती त्याचा आकार धारण करते आणि ती गाडी सोडली, दुसरी गाडी धरली की ती गाडी जाते, ही गाडी धरते. आणि असं आमचं ज्ञान परिच्छिन्न होते. त्याचं नाव आहे अहंकार. हां, मग आम्ही काय झालोय? दिवसभर चैतन्य गेलं, हां, ते सोडा, ते मूळ तिथं आहे. चैतन्य गेलं, हां, साक्षी गेला, द्रष्टा गेला, प्रमाता जीव गेला. म्हणजे कोण कोण गेलंय बघा. पहिलं ब्रह्म गेलं, नंतर साक्षी गेला, कूटस्थ गेला, तिसरा जीव गेला, चौथा कोण निर्माण झाला? द्रष्टा, तो पण गेला. आणि हा द्रष्टा दृश्याला धरून बसलाय. बघा तुम्ही,
आता समजा तुमच्या शेजाऱ्यानं 1000 रुपये घेतल्यात, कुणी शेजाऱ्यानं, आणि समजा इथे येऊन बसला तर काय होणार? काय होणार? तुमचं लक्ष, तुमची वृत्ती कुठे जाणार? ज्ञानदेवांकडे जाणार, ब्रह्माकडे जाणार, त्याच्यामधल्या ब्रह्माकडे जाणार. आणि तुम्ही तर म्हणताय बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव येणे सोसे म्हण झाले आवबरी, परत माघारी येत नाही बंधनापासून, विकलेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल म्हणणार नाही, किंवा तुकाराम महाराजांसारखं म्हणणार नाही, मिरच्या कशा घेईल तशा. म्हणजे काय? जेवढे पैसे आहेत तेवढे द्यायचे आणि लागेल तेवढे घेऊन जायचं. तसं तुम्हाला असं वाटतंय का हो, त्याने 1000 रुपये बुडवले समजा, तर माझंच मी 1000 रुपये बुडवले असतील किंवा 100 बुडवले असतील, व्याजासहित 1000 झाल्यात म्हणून देत नसेल असं त्यावेळेला वाटतंय काय? मग त्यावेळेला कर्माचा सिद्धांत लागत नाही होय? त्यावेळेला कर्माचा सिद्धांत लागत नाही. हे माझंच बाबा कुठले तरी 100 रुपये द्यायचे राहिल्यात आणि बाबा हे आता व्याजासहित 1000 रुपये झाल्यात म्हणून ते. मला सांगा, वृक्षाचं पान जर देवाच्या सत्य हालत नाही तर त्यानं 1000 रुपये घ्यायची काय गरज होती? आणि देत जर नसला तर माझ्या प्रारब्धाचा अडथळा असणार की नाही? मग आता त्याला बघितल्यावर तो आता कुठं निर्माण झाला? आता बघा, मी ही गोष्ट सांगितल्यावर तुमचे कोणाचे तरी पैसे त्यानं घेतले असणारच. अहो असा कोण आहे का? हे बघा, तेरे हालवली बघा, माझे पैसे घेतल्यात भरपूर लोकांनी. आता प्रत्येकाला तो अनुभव आहेच हो, आपले पैसे कोणीतरी घेतलेले आहेत. मग आता त्याचे आता स्मरण झालं, झाल्यावर निर्माण कुठे झालं ते? हा, स्मृती ज्ञानानं ते निर्माण झालं अंतःकरणामध्ये. मग आता ते जे अंतःकरणात तो जो निर्माण झाला तो बाहेर नाही, तो आत निर्माण झाला. कसा? तर तुमचीच वृत्ती, त्या द्रष्ट्यानंच. दृश्याचा आकार म्हणजे द्रष्टाही तुम्हीच, दृश्यही तुम्हीच आणि दर्शनही तुम्हीच. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अरे बाळा, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन हे अंतःकरणाच्या स्तरावर आहे. प्रमाता, प्रमेय आणि प्रमाण, भोक्ता, भोग्य आणि भोग, कर्ता, कर्म आणि क्रिया, हे तिन्ही अविद्येचं आहे, मायेचं आहे, खोट आहे. ह्याच्यामध्ये या तिघांना जे अधिष्ठान आहे तेवढा एकच सत्य आहे आणि बाकी हे जे काही द्रष्टा दृश्य त्रिपुटी आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात सांडिली त्रिपुटी. आणि आम्ही त्रिपुटीतच असतोय कायम, आम्ही कायम त्रिपुटीत असतोय. आणि म्हणून ही त्रिपुटी जी आधी मावळल्यानंतर जे राहतंय ते आमचं शुद्ध ज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या शुद्ध ज्ञानाच्या ठिकाणी तू काय कर, तू तुझा विश्राम कर. आणि ते शुद्ध ज्ञान तुझ्यामधलं आणि माझ्यामधलं, दोघांच्या मधलं शुद्ध ज्ञान एकच आहे. मग आता काय करायला पाहिजे? जे अंतःकरणात दिवसभर जे दृश्य उमटायला लागलंय ते बघायला पाहिजे काय. आणि ते दृश्य उमटल्यानंतर मी त्याच्याबरोबर वाद जातोय का? बघा, तुम्ही एखादं दृश्य बघितलं तर आम्ही त्याच्याबरोबर वाद जातोय. वृत्ती उठली की त्याच्याबरोबर वाद जातोय. एखाद्यानं पैसे घेतल्यात, ते जर अंतःकरणात निर्माण झालं तर ते घावदेच, त्याला बघतोच, त्याला सोडतच नाही, त्याच्यावर पोलीस केस करतो, त्याला धमकी देतो. असं करून त्या दृश्याबरोबर आमची वृत्ती आणि त्यावेळेला आमच्या चैतन्याचं, आमच्या सतरूपाचं, चितरूपाचं, आनंद रूपाचं आम्हाला कुठं भान आहे? आम्ही वारकरी आहे त्यावेळेला तर भानात आहे का? नाही. आम्ही तुकाराम महाराजांचे भक्त आहे त्यावेळेला भानात आहे का? नाही. का? तर त्या दृश्याबरोबर जो उलटलेला असते. मग मनानं अनुसंधान कुठे ठेवायचं आहे? तर चैतन्याकडे. आता मन कुठं लागलंय? दृश्याकडे. त्यातनं ह्याला काढायचं आहे. कुणाला? या भुंग्याला, या पतंगाला, हरणाला, हत्तीला आणि कोण राहिला? माशाला. ह्याला काढायचं आहे, कारण या 5 जणांना हा सोडतच नाही दिवसभर. आणि मग असं जर केलं तर ते दृश्य आमच्या अंतःकरणामध्ये काय निर्माण करते? काय निर्माण करते? तो मुख्य एक विषय आहे. समजा ते एक दृश्य निर्माण झालं तर काय होते नक्की? तर ते अंतःकरणामध्ये आपल्या निर्माण झाल्यानंतर आपलं अंतःकरण जिथं संकल्प, वासना आणि संस्कार आहेत ते घाण होते.
घाण होते ते. आणि ते किती वेळा दिवसात होते तर जेवढ्या वेळेला वृत्ती उठेल त्याची तेवढ्या वेळ ते संस्कार निर्माण होतात. मग समजा मागच्या केलेल्या कर्मानं आता हा जन्म मिळालाय, आता ह्या जन्मामध्ये जर हे संस्कार आम्ही बांधून घेतले, आता संत म्हणतात दृश्य खोट आहे, हा द्रष्टा खोट आहे, देह खोट आहे आणि सगळंच खोट आहे आणि आमचं तर ज्ञान त्या खोट्याबरोबरच प्रवाहित व्हायला लागले. मग आमचे महाराज म्हणतात वृत्ती उठते, त्या दृश्यात जाऊन अडकते, त्या दृश्याबरोबर तुझं अंतकरण विकारी करते आणि जाताना वृत्ती सांगून जाते तुझं ज्ञान मी खल्लास केलं, तुला मी पुरता लुटला. आणि असं आमचं दिवसभर चालू आहे. म्हणून काय करायला पाहिजे, जे जे दृश्य निर्माण होईल अंतकरणामध्ये त्याच्या ठिकाणी जर आपण जागृत नसलो तर दृश्य आपल्यावर अटॅक करायला लागले आणि अटॅक करून आमचा द्रष्टा विकारी व्हायला लागलाय, आमचा द्रष्टा अहंकारी व्हायला लागलाय, परिच्छिन्न व्हायला लागलाय. आणि त्या अहंकाराच्या पाठीमागं शुद्ध जो अहम आहे, शुद्ध जो स्वयं आहे, जे चैतन्य रूप आहे, ते आमचं चैतन्य स्वरूप आमच्या काय व्हायला लागले, आमच्या लक्षामध्ये नाही. आणि म्हणून संत त्या ठिकाणी आपल्याला आपण झोपलोय त्या ठिकाणी जाग करतात. आणि म्हणून असं जाग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अरे जागे व्हा, काय करा, अविद्याने निमित्तेने हे जे काही द्रष्टा दृश्य दर्शन जर निर्माण झालेलं आहे ते काय झालेलं आहे, ते मी नेणे, मला यातलं काही माहिती नाही म्हणले. कारण मी माझ्या साक्षी अवस्थेमध्ये, चैतन्य अवस्थेमध्ये मी काय आहे, स्थित आहे, मी त्या ठिकाणी विश्राम घेत आहे. आणि अशी आपल्याला कला संतांच्या कृपेनं, सद्गुरूंच्या कृपेनं श्रवण मनन निधिध्यासना आपल्याला प्राप्त हो आणि त्रिपुटीचा बाध हो, अशा पद्धतीची विनंती मी संत चरणाजवळ करतो आणि वाणीला विराम देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकार श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. कुंडलिका वरदा.